कविता करणे हा अनेक जणांचा छंद असतो. तो छंद जोपासण्याचा प्रयत्नही अनेकांकडून पूर्ण केला जातो. असा छंद जोपासला आहे हिंगोलीच्या गणेश आगाव यांनी. बालपणापासून यमक जोडून काव्य रचत शेतीत काम करत शेतकऱ्याच्या मुलाने कविता लिहिल्या आणि त्या कविता 7 समुद्रापार पोहोचल्या. तसेच अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित देखील करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सावळी खुर्द या गावातील कवी गणेश प्रल्हादराव आगाव या कवीच्या शेकडो कविता प्रसिद्ध झाल्या असून विशेष म्हणजे या कविता 7 समुद्रापार पोहोचल्या आहेत. गणेश यांचा जन्म सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाला. 7 ते 8 एकर जमिनीत त्यांच्या 3 भावंडांसह गणेश हे देखील शेती करतात. काही कारणास्तव त्यांचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शेतीत काम करत करत त्यांनी कविता रचायला सुरुवात केली. मुली शाळेत निघाल्या या त्यांच्या कवितेचे 16 भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. मुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बालभारती या मासिकामध्ये त्यांच्या काही कवितांचा समावेश देखील आहे. त्यांची हीच कविता जपानच्या पाठ्यपुस्तकांमध्ये देखील अनुवादित झाली आहे. शेती करत करत त्यांनी 4 कविता संग्रह लिहिले. काळ्या मातीत विठ्ठल शोधावा आणि कविता हिरवी व्हावी असं म्हणत त्यांनी आपल्या लिहिण्याचा छंद सुरूच ठेवला. लहानपणापासून कवितेची आवड असून ती जोपासत मी माझे स्वप्न पूर्ण केले असं गणेश सांगतात. शेतकरी, मायबापाची कविता, पोरी शाळेत निघाल्या यासह इतर कविता चीन, जपान, म्यानमार, श्रीलंका, ग्रीस, इंग्लंड, अमेरिका आदी देशांसह तब्बल 21 देशांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्या साहित्यिक योगदानाबाबत 2018 मध्ये त्यांना यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. शेती करत करत केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कविता 7 समुद्रापार पोहोचणं हे नक्कीच सर्वांसाठी कौतुकास्पद आहे.